दरम्यान जेनझीनं भाजपचं ढोंग ओळखलं असल्याची टीका संजय राऊतांनी केली। तर आजची पिढी पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या अजेंड्याच्या सोबत आहे असा पलटवार भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जेनजी तुमच्याबरोबर येणार नाही आहे। जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे। म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना। कठीण आहे, या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे। अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की। आता तुम्ही मन वळवायला झाले काय जेनजीचं? ठीक आहे, करू द्या। यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अजेंडा मुलाबाळांचं करिअर सेट करण्याचा नाही आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा देवाभाऊंचा अजेंडा महाराष्ट्रातल्या तरुणांचं करिअर सेट करण्याचा आहे। तर संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांचा अजेंडा आपल्या पोरबाळांचं करिअर सेट करण्याचा आहे। हा फरक इथल्या जेनझींना कळतो। आणि राहिला प्रश्न आश्रमशाळेचा, जनाब संजय राऊत, ज्या आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला ती आश्रमशाळा कुणाची होती? ती आश्रमशाळा काँग्रेसच्या खासदाराची होती, जे एकदा खासदार 3 वेळा आमदार राहिले अशा माणसाची होती। त्याबद्दल संजय राऊतांनी गेल्या 15 दिवसात चकार शब्दाने आवाज काढला नाही। परवा शनिवारी राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहेत आणि माझं संजय राऊतांना आव्हान आहे, तुम्ही राहुल गांधींचे जवळ आहेत असं सांगता, एकदा राहुल गांधींना सांगायला हवा की तुमच्या नेत्याच्या आश्रमशाळेमध्ये 3 विद्यार्थ्यांचा जीव गेला, त्या आश्रमशाळेवर, त्या नेत्यांवर राहुल गांधी काय कारवाई करणार आहेत? 17 सप्टेंबरला मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। शिवाय पदावरून मोदी गेले तर अमित शहा जाणार असा दावा देखील राऊतांनी केलाय। तर राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत आणि स्वतःला गृहमंत्रीपद मिळावं अशी स्वप्न राऊतांना पडतात असा पलटवार नवनाथ बन यांचा आहे। 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवस त्यांचा प्रधानमंत्री म्हणून जो शेवटचा वाढदिवस असेल तो त्यांनी आनंदात साजरा करावा। त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्तांनी उड्या माराव्यात, गाणं बिणं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।